हॅलो स्टुडंट्स, पार्ट 1 पाहिला असेल तुम्ही. त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर केलं, सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. डी सी ब्रिज पूर्ण कव्हर झाले. ए सी पैकी एक मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज कव्हर झाला. आता मॅक्सवेल कॅपॅसिटन्स इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिजकडे आपण वळणार आहोत. फर्स्ट माझं तुम्हाला एम कळालं का, कुठलाही ब्रिज पार्ट करण्याचा नाही. न्यूमेरिकल सोरोज असताना कुठला ब्रिज आहे हे तुम्हाला कळणार नाही. ते फक्त सांगणार ए टू बी हे लावलेलं आहे, बी टू सी ते लावलेलं आहे, सी टू डी हे लावलेलं आहे. ब्रिज आपण त्यांच्यानुसार डिझाईन करायचा आणि एकदा तुम्हाला ब्रिज दिसला की इक्वेशन तुम्हाला काढता येतं. ओके, सो पार्ट 1 मध्ये एक मिस्टेक होती माझ्याकडून, मी सांगतो तुम्हाला मिस्टेक. आपण झेडचे फॉर्म्युले लिहिण्यासाठी हा आर अँड हा सी अँड सेकंड इज आर अँड सी, बरोबर. हा आर सी आणि हा इथं आपण y इज इक्वल टू 1/rx प्लस जे ओमेगा सी एक्स असं लिहायला पाहिजे होतं. तर आय थिंक आपण उलट लिहिलं होतं. आपण r प्लस 1/जे ओमेगा सी एक्स असं लिहिलं होतं. ओके, सो ती एक मिस्टेक आहे, ती कव्हर करा फक्त. आणि एक मिनिट फक्त. करेक्ट, 1/rx. देन सेकंड इज आर आणि सी जर सिरीज मध्ये असेल तर कसं सोडवणार. एक लक्षात ठेवा, जेव्हा हे पॅरल मध्ये असतं तेव्हा आपण ऍडमिटन्स लिहितो, वाय लिहितो. जेव्हा हे सिरीज मध्ये असेल तेव्हा दिस इज झेड इज इक्वल्स टू 1r. इथं नाव देऊया आपण R1 आणि हे C1 देऊया. मग काय होईल, R1 प्लस जे ओमेगा C1. हे मगाशीच्या व्हिडिओमध्ये आय थिंक चुकलं होतं आपलं, तर हे फक्त करेक्शन करा, कारण हे आत्ता येईल तुम्हाला इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिजला. ओके, सो ह्या दोन कंडिशन फक्त एकदा नोटबुकमध्ये त्या रफ करून या दोन कंडिशन नव्याने लिहा. पहिली कंडिशन सेम होती, आर एल असेल तर काय असेल, आर एक्स प्लस जे ओमेगा एल एक्स. सपोज हे आर एक्स आणि एल एक्स असेल. फक्त सी असेल तर काय, 1/जे ओमेगा C1. जर हे C1 म्हणलं तर झाले. ह्या 4 कंडिशन होत्या. ह्या दोन रिव्हर्स होत्या, तर ह्या दोन करेक्ट करा फक्त. ते मागाशी रॉंग होते, ते करेक्ट करा. सॉरी फॉर दिस. ओके, चला. तर नेक्स्ट असा एक ब्रिज डिझाईन करू आपण की ज्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स असेल आणि इंडक्टन्स असेल. तर असा ब्रिज आहे बघा, इथं काढलेला आहे ब्रिज मी. R1 R2 हा CR आणि LR. सर इथं हा ब्रिज बॅलन्स होतो का, प्रश्न करेक्ट आहे. इथं हा ब्रिज बॅलन्स होते का बघा एकदा. सर R म्हणजे अँगल 0. जर मी म्हणलं Z1 Z2 हा Z3 आणि Z4 काय येईल, Z1 इंटू Z4. याचा अँगल किती येईल रे. दिस इज प्युअर रेजिस्टन्स 0 0 आणि Z2 Z3. दिस इज Z2 दिस इज Z3. सर जेव्हा R आणि L सिरीज मध्ये असतं तेव्हा अँगल किती असतो, जेव्हा RL सिरीज मध्ये असेल तेव्हा प्युअर 90 डिग्री असतो का, नाही. हा कुठेतरी 70-75च्या आसपास अँगल असतो. आणि आपण याला काय म्हणतो, व्हेरिएबल रेजिस्टन्स, व्हेरिएबल कॅपॅसिटन्स. हा व्हेरिएबल का असतो, तर आपण ते व्हेरी करतो. प्रॅक्टिकल तुम्ही केलं असेल, तुमच्या प्रॅक्टिकल म्हणजे मॅक्सवेलच्या तुम्ही काय करायचं, ते नॉबने गोल गोल फिरवायचा. म्हणजे गोल फिरवायचा म्हणजे काय करायचा, तर हा रेजिस्टन्स व्हेरिएबल करायचा आणि हा कॅपॅसिटन्स व्हेरिएबल करायचा, म्हणजे ते फिरवायचं. व्हेरिएबल केल्यावरती तुम्हाला असं कळायचं, ह्या डिफ्लेक्शन मधून 0 डिग्रीच्या वेळेस म्हणजे 0 अँगल येईल किंवा 0 करंट फ्लो होईल. या डी मधून जेव्हा 0 करंट फ्लो होईल त्याच वेळी ब्रिज बॅलन्स. आणि ती कंडिशन अशी व्हायची की हा असतो तुमचा अँगल इन पॉझिटिव्ह आणि कॅपॅसिटन्स असतो तुमचा अँगल असतो इन निगेटिव्ह. बट हा अँगल किती असेल, हा पण जेव्हा 70 ते 75 अँगल होईल तेव्हाच हा 0 दाखवेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा द सी का वापरलेलं आहे बघा, कॅपॅसिटन्स, कारण याचा अँगल असतो निगेटिव्ह, याचा अँगल असतो पॉझिटिव्ह. बट Z2 अँड Z3 याच्या अँगलची होती ॲडिशन. म्हणजे जर हे 90 - 90 झालं तर दिस इज ऑल्सो 0. आणि पाहिजे काय मला, 0 आणि 0 हेच पाहिजे. सो दिस ब्रिज इज अ बॅलन्स ब्रिज. हा ब्रिज बॅलन्स कळाला. ओके, कळालं ठीक आहे, नाही कळालं तरी काय टेन्शन घेऊ नका, कारण हा ब्रिज बॅलन्सच असतो. ओके, नेक्स्ट. सर हाऊ टू कॅल्क्युलेट इक्वेशन किंवा बॅलन्स इक्वेशन फॉर दिस ब्रिज. सर ते आपलं मगाशी ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे मगाशी, Z1
इंटू Z4 इज इक्वल्स टू Z2 इंटू Z3. सर तेच शिकवत आहे मगाशीपासून. अरे ते तेवढंच आहे. व्हॉट इज Z1? हे बघा R1. काय Z1? R1. व्हॉट इज Z4? सर R4. हा 4 आहे. R4 इज इक्वल टू व्हॉट इज Z2? हे बघा Z2. काय Z2? हे जर सिरीज मध्ये असेल तर कसं लिहिणार? सर हे असं लिहिणार RX प्लस J ओमेगा LX. व्हॉट इज Z3? आपलं ठरलंय जेव्हा हे पॅरल मध्ये असेल तेव्हा आपण Z लिहितो का? नाही लिहितो. काय लिहितो आपण? Y लिहितो. कसं कराल? जर मी हा Z इकडे आणला तर रे चालेल का? पडेल, कारण मला हेच फाइंड आउट करायचंय, हेच अननोन आहे. मग काय असेल? सर मला एक माहिती आहे 1/Z इज इक्वल्स टू Y. फर्स्ट इयर सेकंड इयरला शिकलेलं आहे. व्हॉट इज Z? Z इज इम्पिडन्स. व्हॉट इज Y? Y इज ॲडमिटन्स. काय डेफिनेशन लिहायचं आपण ॲडमिटन्सची? आजच्या पेपरला आलं होता, 2019 पॅटर्नचा पेपर होता. व्हॉट इज ॲडमिटन्स? 1 इम्पिडन्स किंवा 1/Z इज इक्वल टू Y. मग हे काय आहे बघा 1/Z3. मग मी असं लिहू शकतो का? म्हणून R1 इंटू R4 इंटू Y3 इज इक्वल्स टू RX प्लस J ओमेगा LX. काय चेंज केलं? सर मी हे चेंज केलं. हे झेडच्या जागेवरती मी काय केलं? Y लिहिला. चालेल का? पडेल, बिकॉज दिस ॲडमिटन्स. चला इक्वेशन कसं लिहिणार मग? कसं लिहिणार इक्वेशन? इथून लिहितो मी. सर दिस इज R1, दिस इज R4 कंसामध्ये. कंस गरजेचा आहे, कंस मामा नाही, हा कंस गरजेचा. चला व्हॉट इज Y3? R and 3. कसं लिहिणार? सर मगाशी बघितलं कसं लिहिणार? 1/R काय नाव आहे याचं? 3 प्लस J ओमेगा C3. करेक्ट? इज इक्वल्स टू RX प्लस J ओमेगा LX. काय अडचण नाही. सर फक्त याने आतमध्ये मल्टिप्लाय करू. काय होईल? R1 R4 डिवायडेड बाय R3 प्लस J ओमेगा R1 R4 C3. काय अडचण इथं? काय अडचण नसावी. इज इक्वल टू RX प्लस J ओमेगा LX. काय अडचण आहे का? सर व्हॉट इज विच इज रिअल टर्म? विच इज रिअल टर्म? कुठल्या रिअल टर्म आहे त्याच्यातल्या? मला दिसतंय सर हा बघा इथं J नाही, इथं J नाही, म्हणजे ह्या झाल्या रिअल टर्म. अरे उत्तरच मिळालं. व्हॉट इज RX? RX इज इक्वल्स टू R1 R4 बाय R3. चला एक उत्तर मिळालं का? देन व्हॉट इज LX? LX कसं काढणार? हे बघा सर इथं आहे. काय आहे इथं? J ओमेगा R1 R4 C3 इज इक्वल टू J ओमेगा LX. J ओमेगा कॅन्सल झालं. व्हॉट इज LX? सर R1 R4 and C3. दिस इज युअर फायनल इक्वेशन. हे का शिकायचं? सर मी हे पाठ करू शकलो असतो का? 100% पाठ करू शकलो असतो. बरं सगळ्यात मोठा ट्विस्ट ह्याच्यातला काय? दिस इज युअर मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज. हा तुमचा इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज आहे मॅक्सवेलचा. सर हे खूप इझी वाटतं कारण मी शिकवताना वर्गामध्ये असं होतं की सर हा ब्रिज मॅक्सवेलचा आहे. संपलं, 2 ब्रिजचा विषय संपला येतो. आलं लक्षामध्ये? हे इक्वेशन कसं काढायचं? कुठल्याही जगातला याच्या पुढं म्हणजे मला फक्त एकच म्हणायचं, गेट एक्झाम येईल त्यावेळी तुम्हाला असं असणार नाही. म्हणजे मी तुम्हाला आत्ताही सांगतो EMI सब्जेक्टला गेटला 8 मार्क असतात. ब्रिज कंपल्सरी 2 मार्कांना येतो म्हणजे येतोच. मग त्यावेळी काय करणार? मी ब्रिज पाठ करणार का? हा मॅक्सवेल ब्रिज आहे का? हा कुठला ब्रिज आहे? हा वेन ब्रिज आहे. कारण तुमच्या सिलेबसमध्ये जे मागच्या सिलेबसला 8 ब्रिज होते ते 8 पैकी 3च ठेवले, 5 उडून टाकले. मग गेटच्या वेळी तोंडावर पडणार का? पण नाही पडायचं. का नाही पडायचं? दिस इज कन्सेप्ट. हा कन्सेप्ट आहे तो आपण ब्रिज डिझाईन करायला शिकलेलो आहे. ब्रिज डिझाईन केला आणि त्यानंतर त्याचं इक्वेशन काढलं. ओके. आता जगातला कुठलाही ब्रिज आला तरी हे तुम्हाला काढता येईल का? 101% येणार. सर आता न्यूमेरिकलमध्ये काय कराल?
सिम्पल आहे. न्यूमेरिकलमध्ये फक्त याच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. आणि फाइंड इंडक्टन्स अँड रेझिस्टन्स म्हणतात. जर याची व्हॅल्यू समजा 10 एम्पियर आहे, याची व्हॅल्यू 10 एम्पियर आहे, याची व्हॅल्यू 20 एम्पियर आहे आणि याची व्हॅल्यू समजा काहीतरी असेल, तर कसं काढणार? म्हणजे माझी ट्रिक अशी आहे मुलांना सांगण्याची, जेव्हा तुम्ही ब्रिज काढता हे पाठ करू नका. हे पाठ करण्याची गरज नाही. का पाठ करण्याची गरज नाही? हे इक्वेशन तुम्ही 2 मिनिटात काढता. हे इक्वेशन काढलं फक्त इथं व्हॅल्यू टाकायची. इथं व्हॅल्यू टाकल्या, उत्तर निघालं. माझ्यावर विश्वास ठेवा, जे मुलं माझ्याकडे शिकतायत आता, हे युनिट सगळ्यात सोपं वाटतं त्यांना. कारण पाठ करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये दिलेलं ब्रिज फाइंड आउट करायचा आणि हे काढायचं. म्हणजे असं होऊ शकतं की क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चनमध्ये असं होऊ शकतं की एमध्ये डीसीचे ब्रिज लिहायला विचारतील, लिहायला म्हणजे थिअरीसाठी, आणि एसीचं ब्रिज न्यूमेरिकलला विचारतील. तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. आणि हे ब्रिज नंतर न्यूमेरिकल एक ट्राय तुम्ही करावं असं मला वाटतंय. बघूया आपण 1-2 मिनिटामध्ये न्यूमेरिकल फक्त एक बारीक गोष्टीमध्ये बघू आणि मग ते तुम्हाला उत्तर मिळेल. ह्याच न्यूमेरिकलला आपण काय करू, ह्याच ब्रिजला आपण न्यूमेरिकलमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे तुम्हाला ते कळेल. ओके. क्वेश्चन असतो फाइंड A to B. मी हे लावलेलं आहे. समजा याची व्हॅल्यू आहे 10 ओहम. हे ते फाइंड आउट करायचं आहे. हां, ह्या सीची व्हॅल्यू आहे समजा 5 मायक्रोफॅरेड. याची व्हॅल्यू आहे 20 ओहम. याची व्हॅल्यू आहे 30 ओहम. आणि फाइंड L आणि R. असं असेल तर काय कराल? सर सिम्पल आहे. ते डेरिव्हेशन मागशीचं मी लिहिणार आणि RX फाइंड आउट करणार. कसं फाइंड आउट करणार? RX R1 इंटू R4 डिवाइडेड बाय R3. किती सिम्पल झालं. R1 इंटू R4 म्हणजे काय? RX बरोबर 10 इंटू 30 डिवाइडेड बाय 20. What is LX? R1 R4 into what is C3? 5 microfarad. करेक्ट करा. काय येईल उत्तर तर बघा. हे येईल 300 आणि 5 1500. 10⁶. तर मग काय करा तुम्ही, ते कन्वर्जन करा. हे इकडे घेऊन कन्वर्जन करा. दिस इज युअर फायनल आन्सर. या उत्तर काढण्याला 8 मार्क असतात. याच्यामध्ये ब्रिज डिझाईन करायला 2 मार्क, ह्या उत्तराला 2 मार्क, या उत्तराला 2 मार्क, असे 6 मार्कांचं किंवा 8 मार्कांचं डिवायडेड होतं. 8 असतील तर इथं 3, इथं 3, इथं 2. माझ्यावर विश्वास ठेवा, 2 मिनिटामध्ये उत्तर निघतेस. 2 मिनिटामध्ये. न्यूमेरिकल 1 सेकंद फक्त मला बघू द्यात. एक काम करा, तुम्ही न्यूमेरिकल सोडवण्याचा प्रयत्न करा. एखादं न्यूमेरिकल सुटलं नाही तर मला बिंदास कॉन्टॅक्ट करा, आपण ते न्यूमेरिकल बघूया. काय काय शिकलो आपण याच्यामध्ये आज. फर्स्ट AC ब्रिज, देन DC ब्रिज. 1 सेकंद, कुठला ब्रिज झाला का बघू द्या मला. शेअरिंग, एक ब्रिज देतो तुम्हाला होमवर्कसाठी. एक ब्रिज देतो होमवर्कसाठी तुम्हाला मी. याचं उत्तर तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि द्यायचं, कारण हे तुम्हाला 100 नाही 1000% जमणार. चला, एक ब्रिज आहे. फाइंड RX आणि CX. इझिली हे फाइंड आउट तुम्ही करू शकता. ओके. तर हे तुमच्या होमवर्कसाठी न्यूमेरिकल आहे, ते बघा, सहज सुटेल. आता समरी करू पटकन. युनिट नंबर 2 मध्ये काय काय पाहिलं. सगळ्यात फर्स्ट पाहिला व्हीटस्टोन ब्रिज, सेकंड केल्विन डबल ब्रिज, थर्ड लॉस ऑफ चार्ज मेथड, फोर्थ मेगर. त्यानंतर आलो आपण AC ब्रिजकडं. AC ब्रिजमध्ये काय पाहिलं आपण. AC ब्रिजमध्ये पाहिलं आपण फर्स्ट AC ब्रिजच्या बॅलन्स कंडिशन, त्या Z1 Z2 वाल्या. त्यानंतर पाहिला मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज,
जो की व्हिडिओ नंबर 1चं हे रिव्हिजन झालं. आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहिला मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज आणि आत्ता आहे तो आहे शेअरिंग ब्रिज. कसं काढाल सर मला माहिती आहे Z1 Z2 Z3 Z4. मग कसं उत्तर निघेल याचं बघा. Z1 Z2 सोडून